विलास गोरे यांची आक्रोशी ग्रामीण कादंबरी भाग 3। सोमवारी अविनाश प्रियंका यांनी कराडात येऊन कराड कोल्हापूर पहिली गाडी पकडली। कोल्हापुरात आगमन झाल्यावर जेवण करून दोघंही कॉलेजात वेळेवर हजर झाली। बर्वे सरांनी साहित्य मंडळाचा कार्यक्रम लवकरच घेण्याचे अवीला भेटून सांगितले। बर्वे सरांनी अवीच्या अंगचे साहित्य गुण पाहून, त्याची साहित्य वाचनाची आवड पाहून साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी त्याची निवड केली। आता एक नामवंत लेखक निवडून त्याचे हस्ते साहित्य संस्कृती मंडळाचे उद्घाटन करायचे होते। याची अवीला प्राध्यापक बर्वे यांनी कल्पना दिली। अवीने प्राध्यापक देवदत्त पाटील यांचे बरेच साहित्य वाचले होते। अवीचे ते एक आवडते लेखक होते। सांप्रत ते इस्लामपूरमध्ये एका कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते। त्यावेळी त्यांनी 40च्या वर कादंबऱ्या लिहिल्या होत्या। नामवंत कादंबरीकार म्हणून त्यांच्या नावाला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले होते। अवीने साहित्य मंडळीच्या उद्घाटनासाठी प्राध्यापक देवदत्त पाटील या लेखकाला निमंत्रित करण्याचे ठरविले। अवीने प्राध्यापक देवदत्त पाटील यांची भेट घेऊन कार्यक्रमाची तारीख निश्चित केली। कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्यावर कार्यक्रमाच्या पत्रिका छापून कॉलेजच्या नोटीस बोर्डावर लावल्या। काही प्रतिष्ठित मंडळींना पत्रिका पाठविल्या। कार्यक्रमाची पूर्वतयारी मोठ्या उत्साहाने केली। अखेरीला ज्या कार्यक्रमाची अवी आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस आला। प्राध्यापक देवदत्त पाटील यांना कार्यक्रमाला आणण्यासाठी अवी भाड्याची गाडी घेऊन इस्लामपूरला गेला। सकाळी 11 वाजता मुख्य पाहुण्यांना घेऊन तो कॉलेजवर आला। पाहुण्यांना घेऊन येताना त्याने गाडीत पाहुण्याबरोबर ग्रामीण साहित्यावर सांगोपांग चर्चा केली। 12 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार होती। तोपर्यंत पाहुणे प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये चर्चा करीत बसले। कॉलेजचे सभागृह विद्यार्थ्यांनी भरून गेले। सर्व मुलामुलींची बहुसंख्येनं उपस्थिती होती। 12 वाजता पाहुणे प्राचार्यांबरोबर सभागृहात आले। सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित झाला। प्राचार्यांच्या शेजारील खुर्चीत पाहुणे स्थानापन्न झाले। प्राध्यापक बर्वे सरांनी अवीला प्रास्ताविक करून सभेचे सूत्रसंचालन करायला सांगितले। अवी अति उत्साहाने प्रास्ताविक करण्यासाठी व्यासपीठावर उभा राहिला। सभागृहातील श्रोते मंडळींकडे एक वेळ नेत्रकटाक्ष टाकून अवी बोलला। आजच्या सभेचे अध्यक्ष प्राचार्य साहेब, सर्व उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ख्यातनाम कादंबरीकार प्राध्यापक देवदत्त पाटील यांचे उपस्थितीत होत आहे। मी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून देणार आहे। आपल्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी नामवंत कादंबरीकार प्राध्यापक देवदत्त पाहुणे लाभले ही आपल्या कॉलेजच्या भाग्याची घटना आहे। प्राध्यापक देवदत्त पाटील इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करतात। त्यांनी प्राध्यापकीचा व्यवसाय सांभाळून मराठी साहित्यात विपुल लेखन करून नावलौकिक मिळविला आहे। त्यांनी जवळजवळ 60 कादंबऱ्या लिहिल्या आहेत। आघाडीचे कादंबरीकार म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे अढळ स्थान आहे। त्यांचा जन्म कोल्हापूर जवळील उमळवाड या गावात झालेला आहे।
त्यांचे अनेक विद्यार्थी मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत. त्यांच्या लेखनशैलीचा अनेक लेखकांच्या लेखनशैलीवर मोठा प्रभाव आहे. नाशिकचे एक प्रख्यात कादंबरीकार प्रभाकर बागुल आपला एक कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हणतात, प्राध्यापक देवदत्त पाटील हे माझे साहित्यिक गुरु. त्यांच्याच आशीर्वादाने मी साहित्य प्रांतात लुडबुड करीत आहे. त्यांच्या लेखनशैलीचा माझ्या लेखनशैलीवर मोठा प्रभाव आहे. प्रभाकर बागुल यांनी 15 वर्षाच्या काळात चांगल्या 30-35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आपला एक स्वतंत्र वाचक वर्ग निर्माण केलेला आहे. तरीसुद्धा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासाठी त्यांची अजून निवड झाली नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर होते हे परमेश्वरच जाणे. साहित्य क्षेत्रात अगदी किरकोळ काम केलेला एखादा लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन जातो, पण त्याचवेळी साहित्य क्षेत्रात मौलिक कामगिरी करणारी काही लेखक मंडळी या बहुमानापासून दूर राहतात. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्राध्यापक देवदत्त पाटील यांनीही साहित्य क्षेत्रात मौलिक कामगिरी केलेली आहे. 60-70 कादंबऱ्या लिहून कादंबरी लेखनाचा विक्रम केलेला आहे. त्यांच्या गाजलेल्या बाणू कादंबरीवर चित्रपटही निघालेला आहे. अशा या थोर लेखकाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो. आता या देवदत्त पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. नंतर प्राध्यापक देवदत्त पाटील यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य यांचेही शेवटी व्याख्यान झाले. प्राचार्यांनी या कार्यक्रमाचे श्रेय वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष असलेल्या अविनाशला दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानाला अविनाशची चांगलीच स्तुती केली. अविनाशची स्तुती झालेली ऐकून प्रियांकाला अति आनंद झाला. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर अविनाश पाहुण्यांना परत पोचवण्यासाठी गेला. कॉलेजातील सर्व विद्यार्थी अविनाशची स्तुती करीत होते. प्रियांकाने अविनाशला भेटून त्याला बधाई देण्याचे मनोमन ठरविले. दुसऱ्या दिवशी कॉलेजात दुपारची सुट्टी झाल्यावर कॅन्टीनमध्ये अविनाशची प्रियांकाने भेट घेतली. अविनाशच्या जवळ जाऊन प्रियांका हास्यमुद्रेने म्हणाली, अवि, काय कालचा साहित्य मंडळाचा उद्घाटनाचा कार्यक्रम उत्तम झाला. खरंच? होय. तसेच तुझे प्रास्ताविक ऐकून कान तृप्त झाले. आणखी प्राचार्यांनी केलेली तुझी स्तुती ऐकून अति आनंद झाला. प्रियांका, म्हणजे तुला कार्यक्रम अगदी मनापासून आवडला? होय. प्रियांका, आता तू एक गोष्ट करायची, भरपूर वाचन करायचे, आणखी कविता करण्याचा प्रयत्न करायचा. बरं, काव्यलेखनाचा प्रयत्न करीन. प्रियांका, कविता करण्याची तुला आवड आहे का? होय, खूपच आवड आहे. बरं, आणखी एक गोष्ट तुला बोलायची होती. असं? मग बोल ना. नाही, पण नकोच. पुन्हा केव्हा तरी बोलू. बरं. दुपारच्या सुट्टीचा वेळ संपत आल्यामुळे दोघेही कॅन्टीनमधून बाहेर आली. प्रियांका आपल्या बरोबरीच्या मुलीत सामील झाली आणि अवि स्टाफरूममध्ये प्राध्यापक बर्वे सरांना भेटण्यासाठी गेला. प्राध्यापक बर्वे सर आपल्या सहकाऱ्यांबरोबर गप्पागोष्टी मारण्यात मग्न होते. अवि आपल्याला भेटायला आलेला पाहून प्राध्यापक बर्वे सर म्हणाले, अवि, बोल, माझ्याकडे काय काम आहे? सर, माझे आवडते लेखक प्राध्यापक बा बोधे यांनी 50-60 ग्रामीण कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तरी ते विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करतील. त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्याचा विचार माझ्या मनात आहे. ठीक आहे अवि, तू त्यांना भेटून पुढील महिन्यातील तारीख घे. पुढील महिन्यात आपण साहित्य मंडळीचा कार्यक्रम करू. याबाबत माझी तुला संमती आहे. बर्वे सरांच्या बोलण्याचा अविला अति आनंद झाला.
इतक्यात दुपारची सुट्टी संपल्याची बेल झाली आणि कॉलेजची सर्व मुलं मुली क्लासरूमकडे निघाली. अवी आणि प्रियंका सुद्धा क्लासरूममध्ये येऊन बसली. वर्गात अवी प्रियंकाला आणि प्रियंका अवीला एकसारखी पाहत होती. दोघांच्यात हळूहळू प्रेमभावना वाढीस लागली होती. प्लॅटॉनिक प्रेम होते ते, निरामय प्रेमाचा निखळ नमुना. शारीरिक प्रेम नव्हतेच ते, परस्परांच्या आत्म्यावर प्रेम केलेले निरामय प्रेम होते ते. शारीरिक प्रेमाच्या ओढीने ते जवळ येत नव्हते, तर परस्परांची मने जुळत होती. त्या आत्मिक ओढीने ते जवळ येत होते. त्याची जाणीव वर्गातील इतर मुलामुलींना झाली होती. रोमिओ ज्युलिएट, लैला मजनूची प्रेमकथा त्यांनी वाचली होती. त्या प्रेमकथेतील निरामय प्लॅटॉनिक प्रेम त्यांनी अंगीकारले होते. सायंकाळी 5 वाजता कॉलेजला सुट्टी झाल्यावर अवीने अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा आपला मानस प्रियंकाला सांगितला. प्रियंकाच्या मनालाही अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती. तिने अवीच्या विचाराला आपली संमती दर्शवली. दोघांनी कॉलेजच्या परिसरातून पुढे येऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी अधीरतेने वाटचाल सुरू केली. रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. खास फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला, देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला, काही खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या महिला रस्त्यावर गर्दी करत होत्या. त्या गर्दीतून वाट काढीत अवी आणि प्रियंका चालली होती. त्यांना अंबाबाईच्या दर्शनाला जाण्याची ओढ लागली होती. रस्त्यावरून चालणाऱ्या महिला अवी आणि प्रियंकाला कुतूहलाने पाहत होत्या. प्रियंकाला परिचयाने कोणी भेटेल आणि आपल्या घरी सगळी हकीकत कळेल म्हणून भीती वाटत होती. लोकांच्या नजरा चुकवून ती चपळतेने चालली होती. अवीच्या उत्साहाला उधळणारे होते. त्याला वाटत होते ही वाट कधी संपूच नये. प्रियंकाचा सहवास निरंतर लाभावा. त्याचं मन भावी काळातील सुख स्वप्न रंगवत होतं. आपण सध्या FY-BAच्या वर्गात शिकत आहोत. आगामी काळात आपण BA झाल्यावर MA व्हायचं आणि प्राध्यापक व्हायचं. प्राध्यापक झाल्यावर प्रियंकाशी विवाह करायचा. अवी वाटचाल करीत असताना प्रियंकाला हलक्या स्वरात म्हणाला, प्रियंका, BA झाल्यावर तू काय करायचं ठरवलं आहेस? BA झाल्यावर MA करायचं आणि कॉलेजात प्राध्यापिका व्हायचा विचार आहे. प्रियंका, अगदी माझ्या मनातलंच बोललीस तू. तुझ्या माझ्या आवडीनिवडी एकच आहेत. मला ही सर्व शिक्षण पूर्ण करून कॉलेजात प्राध्यापक व्हावंसं वाटतं. अंबाबाईचं मंदिर जवळ आलं म्हणून त्यांनी आपलं संभाषण बंद केलं आणि अंबाबाई मंदिराच्या समोरील आवारात प्रवेश केला. अंबाबाई मंदिरासमोरील आवार दर्शनासाठी आलेल्या स्त्री पुरुषांनी खचाखच भरलं होतं. अवी प्रियंकानं त्या गर्दीतून वाट काढीत कसाबसा देवालयात प्रवेश केला. देवालयाच्या बाहेरील बाजूस बसलेल्या विक्रेत्याकडून घेतलेले नारळ, उदबत्ती, कापूर, फुले, गुलाल अंबाबाई देवीला भक्तिभावाने अर्पण केला. क्षणभर देवीसमोर हात जोडून देवीचे मनोभावे दर्शन घेतले. देवीची मूर्ती आपल्या अंतःकरणात साठवून ठेवली आणि ते दोघे भारावल्या मनाने मंदिरातून बाहेर पडले. महाद्वार रोडवर आल्यावर दोघांनी परस्परांचे निरोप घेतले आणि दोघे आपापल्या मार्गाला लागली. अवी आपल्या खोलीकडे निघाला. प्रियंका आपल्या नातेवाईकाकडे, मावशीच्या घराकडे निघाली. तिचे काका कोर्टात न्यायाधीश होते. जिल्हा कोर्टात न्यायाधीश असल्यामुळे त्यांना चांगला 30,000 पगार होता. प्रियंकाच्या आई वडिलांनी तिच्यावर चांगले संस्कार होतील, तिच्यावर आई वडिला सारखे प्रेम करतील म्हणून आपल्या लाडक्या मुलीला
नातेवाईक असलेल्या न्यायाधीशाच्या घरी ठेवले होते. प्रकरण 3 येथे समाप्त. आक्रोश. विलास गोरे.